मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सर्वात मोठी दुर्गाष्टमी, बोधाष्टमी, तर ही माघ महिन्याची दुर्गाष्टमी। जर ही माघ महिन्यात आपण जे काही जप, तप, हवन, दान धर्म करतो, स्नान करतो, तर्पण करतो, तर याच्या करोडो गुणा आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दुर्गा अष्टमीची व्रतकथा ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि दुर्गा सहस्त्र नामावलीचं श्रवण पठण करा। शालिनी भक्तिसागरवर दुर्गा चालीसाचे 11 पाठ आलेले। शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला जाऊन तुम्ही दुर्गा चालीसाचे 11 पाठ ऐकू शकता। तर आज ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा पण 108 वेळा जप करू शकतो। एक गुलाबाचं फूल, त्यामध्ये कापूर ठेवून आपण दुर्गा मातेच्या फोटोला या दुर्गा मातेच्या मूर्तीजवळ या आपल्या कुलदेवतावर ते फूल आणि कापूर अर्पण करून संध्याकाळी कापूर आणि गुलाबाचे फूल जाळून आपल्याला संपूर्ण आपल्या घरात तो धूर दाखवायचा आहे। याच्याने धनप्राप्तीचे पण योग येतात। तर आज बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवून व्रतकथा ऐकावी। या तुम्ही बेलाच्या झाडाखाली दुर्गाष्टमी 15 दिवसात तर 15 दिवसात बेलाच्या झाडाखाली दिवा पण लावू शकतात। तर शिवलिंगाला तुम्ही पंचामृताने दुर्गाष्टमीच्या दिवशी अभिषेक करावा, याच्याने बी मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। दुर्गा अष्टमी व्रतकथा। श्री गणेशाय नमो नमः। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहणा मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणारा गंगाधरा, कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे, असे हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणारा, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात, त्यांना त्याच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस। मग तुझ्याकडे त्याचे खरोच ध्यान लागते का? त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषी व्रते विधीपूर्वक करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचे एक राजा राज्य करीत होता। पूर्वीचा नल राजा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गृह ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फार भीती वाटत। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता। तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान होता। समरंगनाथ, भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांची तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले, त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी प्राप्त झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी हेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे त्याचे मुख गोल, नयन मनोहर होते। विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्याच्या कुंडलीत आहे। ती खरोखर 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलीचे बारसे मोठ्या थाटात साजरे केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे इच्छाहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले आणि सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला आणि सांगितले की हे सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी तिला विधवा योग येणार आहे। काही करून हा विधवा योग टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूप दुःखी झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कोणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही। शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर,
मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊ सुद्धा देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होता. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितीनी मोठी होत होती. 14 विद्याने 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितीनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून तिचा मेंदू फार शिणला होता. सिमितीनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत होते. तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे. कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितीनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भृंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासी तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नाशिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर पिंबपळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दरवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे. कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे. तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्या बरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत मारत त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्याला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वी एका पंडिताने सांगितले होते. हे ऐकल्यावर सिमितीनी मनातून घाबरली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमितीनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्याचे रक्षण कर. सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला सांग. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ हे तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले होते. दुर्गती टाळण्यासाठी मी आता कोणते उपाय करू. मग मी तिला धीर देत मैत्री म्हणाली. वाल्ग्य ऋषीची पत्नी म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते तो तू उपाय कर. तू सोमवारचे व्रत कर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते. ओम नमः शिवाय या मंत्राचा तू जप कर. उठता बसता केव्हाही तू या मंत्राचा जप करू शकते. आणखी काय करावे ते नीट ऐक. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षता, फूल, पंचामृत, नैवेद्य असे षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढे पण संकट आले तरी हे व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणांना जेवणे घाल. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नको. व्रताला तू कधीही कंटाळा करू नको. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सांगितलेल्याप्रमाणे सिमितीने उपदेश केला. तिच्या सांगितल्याप्रमाणे सिमितीने सोमवारचे व्रत सुरू केले. सिमितीनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होती. नलराजाचा नातू इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितीनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्या प्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध फार शूर, पराक्रमी, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हते. सिमितीनी त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितीनी ती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण जेवू घालत होती. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत होती. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत होती. यथासांग मनोभावे पूजा करीत होती. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. शिवाला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या तर त्या स्त्रीचे अखंड सौभाग्य राहते. शिवापुढे जर धूप जाळला तर अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा जर लावला तर दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो आणि त्याचे आयुष्य दीर्घ आयुष्य होते. शिवाला जर रोज नैवेद्य दाखवला तर त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवाला जर विडा ठेवला तर 4 पुरुषार्थ मिळल्यासारखे होतात आणि शिवाला जर तुम्ही मनोभावे नमस्कार केला तर चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. शिवलिंगाला नुसती अर्धी प्रदक्षिणा घातली तर मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा नुसता जप केला तरी पण त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन केले तर त्याला संपत्ती भरपूर प्रमाणात मिळते. कीर्तन जर केले शिवाचे तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहून त्यांच्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करतो. शिवाचे ध्यान
गान केले की करणाऱ्यास महाज्ञानाची प्राप्ती होते. शिवाचे नुसते गुणगान ऐकले, कथा केल्या तरी त्याच्या आदी व्याधी नष्ट होऊन त्याच्या इच्छा संपूर्ण पूर्ण होतात. शिवापुढे नुसते नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला, हर हर महादेव, नमक पार्वती पते, असं जर केलं तर आपली कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला नुसते अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी आपला जय होतो. ब्राह्मण भोजन जर घातले तर त्याला हवे असेल ते ज्ञान प्राप्त होते. मग अशा प्रकारे सिमितिनीने वनापासून शिवाचे व्रत आचरण करीत होती. शिवपूजनात ती मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. एक अतिशय योग्य मुहूर्तावर पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे मोठा सोहळा केला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्यांचा मोहरा राजाने आपल्या मुलीला जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिली याची गणतीच नाही. आणि अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नित्यशाळा यांना जावयाला आंदनचे आंदन दिले. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला आले. स्वादिष्ट भोजन देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातून रस्त्यात टाकून दिले. बाकीचे आपल्या औदार्यरूपी अग्नीने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकार मेघ वर्षाव सुरू झाला. दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि ययाकांचे तृप्तिरूपी तृणकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितिनीला पाहून फार खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले होते असे वाटत होते. आता तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकीच भास होत होता. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर वराडासह राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला मुलीला आग्रह करून ठेवून दिला. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास-दास्यांनी मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकारी मनजोगती झाली आणि पण धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकात बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे चालत होती. विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक सैन्य यमुनाच्या काठावर आरामाने गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाचे रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे कौतुक करीत होते मनापासून. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका आकांत करू लागली आणि पाण्यात बुडाली. त्यासरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते. अशा स्थितीत काय करावे त्यांना काही कळत नव्हते. धाव पळत रडत चित्रवर्मा राजाकडे गेले आणि त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बुडतच राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनीही तेथे आल्या. सर्वजण शोकसागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाल्या होत्या. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्या आबेचा शोक ऐकून पृथ्वीसुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोकसागरात बुडाले. दुःखाचा अतिरेक झाला. सिमितिनीने तेथेच बेशुद्ध पडली. तेवढा चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला आणि पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेने विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती. अतिशय शोक करू लागले. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझा पाळस कोठे आहे? माझा चित्रगुंड कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवा हो. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष मध्ये सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले होते का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना मी त्यात कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केला का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही की माझा मुलगा माझ्याकडून हिरावून गेला. मग मागच्या जन्मी दान देत्यावेळी ब्राह्मणाला उगाच हलवून
झुलवले होते का? कुणी दान करीत असेल तेव्हा मी त्यात विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास मी काढून घेतला का? मी गुरुचा गृहदोष केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवले होते का? हरणी आणि तिच्या पाडसाला कधी वीराचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान एकाएकी कसे नष्ट झाले, मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी राजा राणींना कसे बसे सावरले. चित्तवर्म राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले आणि शोकाने व्याकुळ झालेल्या राजांना इंद्रसेनाने त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत आले. तो आपले निषद्ध देशाचे राज्य शत्रूंनी घेतले. त्यांना आढळलेले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. मैत्रीने सांगितलेल्या गोष्टीचं तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती की केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नको. सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू ठेवले. दर 8 दिवसांनी 1100-1500 ब्राह्मण ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू होते. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला. पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी, डाकिनी सर्व प्रकारच्या सुंदर तरुण्या त्याला दिसल्या. त्यांच्या सर्व अंगाला सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडेल असे सौंदर्य लाभले होते. सर्व विस्तीर्ण लाभ रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले. स्वर्गातील सुखाहून येथील नागलोकातील सुख जास्त श्रेष्ठ होतं. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला. राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतात? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकराच्या कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती पुरुष दोघंही शंकराने निर्माण केले आहेत. अनंताचा ब्रह्मांडाचा सारा प्रसारा त्याने मांडला आहे आणि त्याची इच्छा बदलली तर तो क्षणात सर्व काही करतो आणि क्षणात सर्व काही ब्रह्मांड नाश करू शकतो आणि सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करू शकतो. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असतात. प्रकृती पुरुष एकरूप आदिपुरुष. आदिपुरुष ज्याला म्हणतात. आदिपुरुष म्हणजे हर सांब सदाशिव आहे. त्याची मनापासून जो कोणी भक्ती करतो त्याच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झालेले आहे. सत्वंश म्हणून त्यांची विष्णूची निर्मिती केली आहे तर त्या भक्तांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण करतो. रजांश म्हणून विचरीस निर्माण केले. तमांश म्हणून रुद्र निर्माण केला. पुराण पुरुष असणारा हर सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून भोळा सांब सदाशिव आमचा भोळा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून त्यांची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही तो क्षुल्लक उरला आहे. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लता, वेली सर्व काही निर्माण झाले. कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे. आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे शीतल चंद्रासारखे आहे. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहे शीतल चंद्रासारखा, ज्याचे मन आहे विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची दुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत तेवढे सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि त्यांच्यासमोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी काय पामर शब्दात सांगणार, काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराच्या दासाचाही दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने सर्व नागलोक स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू मला फार आवडला. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे घडतात. तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहा अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आईवडिलांची मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितिनी फक्त 14 वर्षाची माझी बायको, ती 14 वर्षाचीच आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करेन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तळपडत आहे. तिचे प्राण नेत्रात गोळा झाले असतील तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान दिले. जेव्हा तू अडचणीत असशील किंवा माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले. पृथ्वी न
मिळणारी रत्ने, चिंतामणी, सप्रेम भेट दिला. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्रित बांधल्या. त्याचे सर्व पर्वता एवढे गाठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर भले मोठे गाठोडे देऊन ठेवले. नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितिनी यमुनेच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघांचे एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होती. एकमेकांशी पण बोलत मात्र कोणी नव्हतं. त्याने सिमितिनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत दिसत होत्या. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्याने पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती. तिच्या कमरेच्या कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्याने अवतीभोवती भुंगे गुजराव करीत होते. चित्रगंध राजाला एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितिनी त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंध तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीचे जिचे हास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते. ग्रहण काळात चंद्राला राहून एक ग्रासावे तशी कोमलांगी काळ वणलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंधा पुढे सरकला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितिनीच्या मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूने पकडून कैदीत टाकले आहे. या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे. तिची ही अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आपल्या उत्तरायीने तो आपले डोळे पुसत होता. सिमितिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव, गाव, कुठून आले सर्व विचारा. त्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा ते लगेच तिला म्हणाले की आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. आम्ही तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत, वर्तमान, भविष्य सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळून जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले की मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो आजपासून जिवंत आहे. तो अजून जिवंत आहे आणि आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्यांची दोघांची तुझ्या पतीशी म्हणजेच भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो असे त्याने सांगितले. आणि तुझे ऐश्वर याच्या पुढे खूप वाढो, अखंड सौभाग्याची प्राप्ती राहील. पण 3 दिवस ही गोष्ट मात्र कुणाला सांगू नको असे त्या सिद्ध पुरुषाने सिमितिनीला सांगितले. सिमितिनीने खालच्या मानाने चोरून त्याच्याकडे पाहिले. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात तिचे गुंजत होते. खरोखरच हा आपला पती तर नसेल, पण तो तर मृत्यू पावला आहे का? तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केले नसते आणि सिद्ध बद्दल माझ्या मनात प्रेम दाटून आले. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल. कारण 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेल, 11 लाख वाती लावेल, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली होती. चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्री, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमितिनी हसत आपल्या घराकडे आली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेव. तो नक्कीच राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस कोणी करणार नाही. तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. पुरे ग पुरे, बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसा असे सिमितिनीने आपल्या सख्यांना सांगितले आणि गप्प केले. पण चेहऱ्यावर तिच्या अखंड सौभाग्याची कळा झमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरी जवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आहे. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा. नाहीतर त्याच्याशी युद्ध करायला तयार व्हा, नाहीतर मरायला तयार व्हा. चित्रगंधाचे
शत्रू हे ऐकून घाबरले पण शरण आले. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे. मायलेकराची भेट पाहून असे वाटत होते एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे. चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला वाटत होते शेजारचे भोवतालचे सर्व राजे सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तमोत्तम मौल्यवान नजराने घेऊन धावत येत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिले असे वाटत होते. पृथ्वीवर संपूर्ण आनंद असा पसरला होता आणि आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला. सर्व नैवेद्यपुरी रथा पल्लव पथकांनी शृंगारले होते. मातापित्यांचे चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालले होते. चित्रवर्माला ही राजकीय बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक आले. राजाला जामात आले आहे अशी शुभ वार्ता कळताच काय करावे काही नाही त्यांना सूचना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदाश्रू लागले आणि कंठ दाटून भरला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्याने राजांना अपार्ध सर्व नैवेद्यपुरी लता पल्लव पथकांनी शृंगारले होते. मातापित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्म राजाला ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आला आहे अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सूचना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड अश्रू वाहिले आणि कंठ दाटून आला. ज्याला हे शुभ वार्ते सांगितले तर त्याला खूप अपार दहन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागले. राजाने सर्व खजाना सर्वांसाठी उघड केला. ज्याला ज्याला जे हवे होते त्याला ते दिले. जय जय उमानाथपती असे जय घोष केला. आनंदशयाने नाचत होते आणि पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सीमेतिनीला सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले. कपाळी कुंकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. देशगणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तस्त पुढे करीत होते. नगरातील सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी तुझे अखंड सौभाग्य राहावं. जो कोणी ही कथा ऐकेल सांगेल कोणाला शेअर करेल त्याचे अखंड सौभाग्य राहील. आज खरोखर पुन्हा तुझ्या तेजाने जगमगत आहे. तू अशीच सुखात राहा, अखंड सौभाग्यवती राहा. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्यांचे व्रताचे दिवशी पूजन केले. 11 लाख वाती लावल्या. 11 लाख बिल्वपत्रे वाहिली. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आईवडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारली. चित्रवर्मा राजाने खूप खूप आनंदाश्रू गाळले. दशोदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्यांच्यावर आनंदाश्रू पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरातील आणलेले अतिशय अद्भुत अलंकार त्याने सिमितिनीला घालवास दिले. पाताळ नगरातील सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाने आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असाच त्याने तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैवेद्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्यांनी राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध सिमितिनीने 10,000 वर्ष या पृथ्वीवर सुखाने राज्य केला. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधाने आपली चांगली कीर्तिदाही दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र सोमवार प्रदोषी व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्तिदायी दिशात पसरली. असे सिमितिनीचे सुंदर अखंड सौभाग्यकारक वरदायक आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे रोज ऐकतील श्रवणपठण करतील त्यांचा अखंड सौभाग्य राहील. मुलाबाळांची प्रगती होईल. मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. महारुद्राभिषेकाचे पुण्य मिळेल. करोडो गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य या अध्याय ऐकला म्हणजे त्याला मिळेल. तिचा पती जर दूर देशी गेला असेल तर लवकर येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी जर हे आख्यान ऐकलं तर पुढील जन्मात ते अखंड सौभाग्यवती राहतील. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कोणी सोडू नये मोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्याला
ग्रंथाला ऐकल्यावर या लिहिल्यावर, या श्रवण केल्यावर, या वाचल्यावर यांना एखाद्याला हरवलेला मुलगा पुन्हा येऊन भेटेल असे हे आख्यान आहे. या आख्यान ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती, धनधान्याची प्राप्ती, ज्ञानची प्राप्ती, विद्येची प्राप्ती होईल. आणि मृत्यूचे जर संकटे असतील तर ते मृत्यूसारखी संकटे मोठमोठी ते दूर होतील. पर्वतासारखी, ब्रह्महत्येसारखी पापे जळून भस्म होतील. जवळचे गेलेले धन तुम्हाला प्राप्त होईल. कर्ज असेल तर कर्ज दूर होईल. शत्रूंचा पाडसाव पडेल. असे ही कथा होती. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानले गेले. प्रयाग तीर्थमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या माघ महिन्यात, या माघ मासात जर जो कोणी ही कथा पण ऐकलं तर त्याला माघ मासात स्नान केल्याचे, त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळेल आणि सर्व पापे नष्ट होतील आणि अंती शिवपदाला प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. राक्षस, तापट इत्यादी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकारारूपी मध्येच प्यावे. अशी हे आख्यान सिमितिनीचे होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे सिमितिनीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून, कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि दुर्गा सहस्रनामावलीचं पठण नक्की करायचं. दुर्गा अष्टमी असल्यामुळे आणि शालिनी भक्तिसागरवर दुर्गा चालीसाचे 11 पाठ आहे. 11 पाठांचं बी श्रवण पठण करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.